स्वागत। या ठिकाणी माननीय श्री धीरजी जोगरे साहेबांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं देखील आगमन आपण पाहणार आहोत। निलेशजी पाटोळे साहेब यांच्यावर असलेलं प्रेम, प्रमुख व्यासपीठ देखील सजलेलं आहे। आज मात्र सेकंड लास्ट दिवस आहे, उद्या अंतिम दिवस असेल। उद्या आपल्याला फक्त सुपर 8 या मॅचेस पाहायला मिळतील। ज्यांच्या शुभेच्छा आल्या, ज्यांनी सहकार्य केलं आणि त्यात आदरणीय विजयभाई भगत यांचं खूप आभार आणि ऋण व्यक्त करतो। भाई आपण दिलेलं सहकार्य निलेशजी पाटोळे आणि एनपी स्पोर्ट शापूरच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि तमाम शापूरच्या क्रीडा रसिकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। आणि उद्या देखील शापूर या नगरीमध्ये आमचे लाडके निलेशजी पाटोळे साहेब यांच्या पाठीशी उभे राहणारे माननीय श्री अनिलजी विशे सर, उद्योजक आणि विकासजी दानकर सर यांच्या देखील शुभ आगमन होणार आणि त्यांच्या शुभेच्छा आल्यात। थँक्यू सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये तेजस धोबी सर। आता स्ट्राइक आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये वैभव माळी आणि त्याच्याकरिता पर 6 ला 500 आणि नॉन स्ट्राइकला जो पाहायला मिळतोय अर्थातच आदिनाथ अक्षय अधिकारी त्याच्याकरिता 1000 रुपये सर्व पारितोषिक महेशजी भोईर साहेबांकडून इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं। षटकार आणि चौकार करिता पारितोषिक आहे। सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आदिनाथला आणले गेले गोलंदाजी ट्रॅक वर आपण पाहताय। इथून मात्र चौथं षटक हाताळण्याकरिता सिंगल मिळते। सिंगलला धावसंख्या आहे इथून मात्र ती म्हणजे अर्थातच 27 या अंकावर धावफलक। ऑन स्ट्राइकला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्ट्राइक आपण सध्या तरी पाहताय अक्षय अधिकारीने षटकार ठोकला किंवा चौकार ठोकला तर षटकारलाच ओके षटकार जर का ठोकला गेला तर महेशजी भोईर साहेबांकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल। खतरनाक पारितोषिकांची खैरात आपण इथून मात्र होत असताना आपण पाहताय। तुम्ही खेळ दर्शवा, महेशजी भोईर साहेबांसारखे दानशूर राजा तुमच्या पाठी आहेत आर्थिक पाठबळ देण्याकरिता। इथून मात्र दर्शवतायत आदिनाथला आणले गेले। आधीच्या मॅच मध्ये एक चांगलं षटक ज्यांनी मात्र हाताळलं गेलं होतं। सिंगल मिळाली आहे, धावसंख्या 27। यावेळेस अंगावर येणारा चेंडू होता, सध्या तरी थांबावा दर्शवत असताना आपण इथून मात्र पाहताय इथून मात्र अक्षयला थांबावं लागलं या चेंडूवर एकंदरीत बघितलं थँक्यू सर। ऐवाजेसाठी माननीय श्री आशिषजी तावडे आणि दीपकजी जाधव यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे। थँक्यू। गोलंदाज आदिनाथ पुन्हा एकदा तयार, या वेळेला उडवला गेलाय आणि अक्षयच्या बॅट मधून चेंडू निघालाय सरळ सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतो। इथून मात्र 1000 रुपयाची कमाई करणारा फटका मैदानाच्या आतमध्ये षटकार 6 धावा। आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितोय उद्या मात्र जाऊ नका, मनोरंजन आपलं होणार आहे। शापूर तालुक्यातील नामांकित ब्रास बँड म्हणून ज्यांची ओळख जय मल्हार ब्रास बँड आपल्या भेटीसाठी उद्या या ठिकाणी सज्ज राहणार आहोत। सरप्राईज होतं परंतु आजच सांगतोय त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात। जय मल्हार ब्रास बँड वापेबडा। ओहो यावेळेस डिक्लेअर झोन आणि उद्या मग ही जी स्पर्धा आहे ती ब्रास बँडच्या तालासुरामध्ये आपल्याला इथून मात्र जरूर पाहायला मिळेल। मी म्हटलं ना की निलेशजी पाटोळे साहेबांचं आयोजन आहे आणि दरवेळेस नवीन करण्याचा प्रयत्न त्यांचा असा। सिंगल मिळाली, सिंगलच्या बढतीने धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात इथून मात्र 34 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय दीपकजी जाधव यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आहे उर्फ खंड्या। सलग 3 चेंडूची षटकार करिता 500 रुपयाचं इथून मात्र हे पारितोषिक आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतं। गोलंदाज इथून मात्र सज्ज होतो षटकातील पुढचा बॉल आपण इथून मात्र पाहताय काही मिळत नाहीये। निर्धावफेकी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते। निर्धावफेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र सध्या तरी पाहायला मिळतोय। चेंडू संपुष्टात येत आहेत। आतापर्यंत
5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 34 या अंकावर धावफलक. चला गेम थोडस स्पीडअप करा, ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती आम्ही सातत्यपूर्वक तुम्हाला इथून आता करतोय. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज इथून आता सज्ज होतो षटकातील. पुढचा बॉल आहे, यावेळेस पहा पुन्हा एकदा फटक्यामध्ये दिशा दर्शवत असताना ताकद नव्हती, थोडासा वेग नव्हता या चेंडूमध्ये आणि त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षक त्या वेळेमध्ये तिथे मात्र पोहोचला आणि क्षेत्ररक्षण फेकी होईल तोपर्यंत धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील 2 आणि षटक क्रमांक इथून मात्र 4 संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 या अंकावर धावफलक. चला मैदानाच्या आतमध्ये आपण एकंदरीत बघितलं तर 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 36 या अंकावर धावफलक. मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे नाणेफेक विन झाल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय का स्वीकारला गेला त्या काच उत्तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये देत असताना टीम 7771 ग्रुप साई स्पोर्ट शापूर इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतं. थँक्यू सर. या ठिकाणी अजयजी गरज सर आपण आजची सेवा या ठिकाणी दिली, आपलं मनपूर्वक आभार. उद्या मात्र पुन्हा ऐकायला मिळतील. NP स्पोर्ट शहापूर आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 निलेशजी पटोळे सर आलेले आहेत. चला आपण मॅचला इथून मात्र सुरुवात करूयात. षटक क्रमांक 4 संपल्यानंतर 5वं षटक निर्णायक षटक हाताळण्याकरिता मनीषला आमंत्रित केले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहत आहे मनीष लहाने, मॅन फ्रॉम गोटीघरचा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये आपण मनीष इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज मनीष इथून मात्र सज्जोई षटकातील पहिला चेंडू गोल डिलिव्हर करण्याकरिता. पहिलाच बॉल आहे, यावेळेस सेमी हेलिकॉप्टर कन्वर्ट करण्याचा प्रयास होता, धावबाद करण्याची संधी होती. मी तर म्हणेन की हातामध्ये चेंडू देणं खूप सारे गरजेचं होतं. एक चुकी झाल्यानंतर दुसरी चुकी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र घडताना आपल्याला थोडीफार प्रमाणात का होईना पण पाहायला मिळाली. त्याचा फायदा घेतला गेला आणि एक धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र कलेक्ट होत असताना आपण सध्या तरी पाहताय. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय ते म्हणजे अर्थातच 5 गड्यांच्या मोबदल्यात 37 या अंकावर धावफलक. चांगली सुरुवात आहे षटक क्रमांक 5 ला इथून मात्र होत असताना आपण पाहताय. संदीप निमसे सुद्धा नसणार आहेत. आज आपण एकंदरीत साई स्पोर्ट्सचा विचार केला तर लीडर क्रिकेट खेळतात. रेल्वेकडून आपण खेळताना त्यांना पाहिले आणि लीडर क्रिकेटमध्येही खूप सारं चांगलं परफॉर्मन्स त्यांचा आपण पाहिलाय. सध्या तरी तेही नाही आहेत, कैलास सुद्धा नाहीये, कामानिमित्त आउट ऑफ आहेत, पण मिस करतायत जरूर या स्पर्धेला. गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय, इथून मात्र मनीष. ओ हो यावेळेला पहा शायलिश फटका, फलंदाजाने आपल्या बॅट मधील दमखम दाखवणारा फटका मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट केला गेलाय. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. पाहायला मिळतो इथं मात्र वेताळ स्वामी भगवंतांचा जय जयकार करत जाणारा फटका. षटकार 6 धावा. पहा ऍक्शन रिप्ले, बाजूला सरसावलं गेलं, चेंडूला योग्य ओळखलं गेलं आणि त्याच्यानंतर तकदील केलं गेलं. चेंडूला इथून मात्र बाउंड्राईनच्या पलीकडे षटकार. या षटकाराच्या बढतीने धावसंख्या इथून मात्र जाऊन पोहोचत असेल 43 या अंकावर. कोणी कॅच घेतली आहे यायचंय आपण इथून मात्र पाहताय आणि धावसंख्या षटकाराच्या बढतीने 43
43 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र वेताळ स्वामी संघ मैदानाच्या आतमध्ये आणि पॅव्हेलियन मध्ये बसून म्हणत असेल जिसका था मुझे इंतजार वो सिक्सर आ गया है आ गया है आ गया है. आणि त्या पद्धतीचं चित्र पुन्हा एकदा तीच पोझिशन इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली होती. दिशा त्या दर्शवतायत क्षेत्ररक्षक अथक प्रयत्न तिथून मात्र करताना पाहायला मिळतात. अडवल्यात धावा रोखल्यात. इथून मात्र बाउंड्राईनच्या पलीकडे जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र क्षेत्ररक्षकाने रोखलाय. यावेळेस काय घडलं तर या चेंडूवर इथून मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 45 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय ज्या धावा रोखल्या गेल्या होत्या ना त्या षटकाराच्या बढतीने पुढे सरसावत असताना आपण पाहतायत. आणि षटकार ठोकल्यानंतर आता मात्र कॉन्फिडन्स लेवल जे बॅटरचे ते अप इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतं. आबाईगा असली मजा असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा इथून मात्र सज्ज होतोय. मनीष षटकातील पुढचा बॉल भिरकावून तर दिलं गेलंय. फटक्यामध्ये ताकद उंची सगळ्या गोष्टी ठीक होत्या पण डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव चौथ्या चेंडूवर डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू आपण सध्या तरी एकेरी धावेने इथून मात्र जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. चला शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. या ठिकाणी विनंती आहे ऐवजेलचे पारितोषिक जर लावायचे असतील तर आयोजन कमिटीची सूचना आहे पारितोषिक आपण जमा करा जेणेकरून जो प्रेक्षक धावत येतो त्या प्रेक्षकाला अपेक्षा असते की मी कॅच घेतलेली आहे. बॅरिगेटिंगच्या बाहेर आयोजन आहे. पारितोषिक जेव्हा जमा होईल तेव्हा पारितोषिक पुकार जाईल. आतापासून पारितोषिक बंद आहे. थँक्यू. परंतु आशिषजी तावडे आणि दीपकजी जाधव यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण प्रेक्षकाला दिलेलं आहे. थँक्यू. महाजन सर चेंडू कलेक्ट करा आपण पाहताय आणि थँक्यू जयेश सर चांगली सूचना आपण इथून मात्र पोहोचवत आहेत. एकंदरीत आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये चेंडू संपुष्टात येताना आपल्याला 4 पाहायला मिळाले. चार चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 46 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चला फास्ट गेम स्पीडअप करा मित्रांनो. आम्ही वारंवार पुकार तुमच्यापर्यंत इथून आता दर्शवतोय. आयोजक त्या पद्धतीने सूचना आमच्यापर्यंत इथून आता पोहोचवतात आणि ते पोहोचवण्याचं काम आम्ही इथून मात्र करतोय. फोर्टी 46 या अंकावर धावफलक इथून मात्र आपण जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय आपल्या भात्यातील मनीषने इथून मात्र 4 चेंडूवर फेकले गेलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र बाकी राहत असताना आपण पाहताय. चला बॅटर आता प्लीज आपण वेळ खूप सारा जास्तीचा खर्च केला गेला इथून त्यामुळे आम्ही आपणास विनंती करतोय की आपण आता वेळेकडे थोडंसं लक्ष द्या आणि इथून मात्र स्पर्धेला सुरुवात करा मॅचला सुरुवात करा. पंच आपण जरूर त्यांना त्या पद्धतीने सूचना पोहोचवा. थँक्यू. या ठिकाणी आयवाजेलसाठी पुन्हा पारितोषिक जमा झालेलं आहे. किरणजी मलपेकर साहेब आणि साकेतजी झुंजाराव यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज. थँक्यू. सर्व मान्यवरांचा आणि बक्षीस दात्यांचा आम्ही पुनश्च एकदा मनपूर्वक आभारी आहोत. सिंगल अंकित होताना मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव मिळेल फार काही मिळत नाहीये. धावसंख्या एकेरी धावेने 47 या अंकावर. षटकार ठोकल्यानंतर थोडंसं बेसिकला महत्व देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावसंख्या 47. बेसिकचा वापर केला गेला षटकाराच्या नंतर. त्याच्यानंतर 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम 1 चेंडूचा खेळ घेऊन या 5व्या षटकातील अंतिम 1 चेंडूचा खेळ इथे मात्र बाकी असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळालाय. षटकात येईल पुढचा बॉल. यावेळेस काय घडतं तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण होईल आणि फेकी होईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये घडतं तरी काय. एकच धाव पाहायला मिळते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 48 या अंकावर.
नक्कीच एकंदरीत आपण पाहताय षटक क्रमांक इथून मात्र 5 मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48-48 या अंकावर धावफलक. अंतिम एक षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहत असताना आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय. चला अंतिम षटक आहे, निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण ओमकारला आपण पाहताय. थँक्यू. या ठिकाणी शहापूर तालुक्याचे युवा उद्योजक माननीय श्री किरणजी मलपेकर साहेब यांच्या वतीनं ऐवा झेलसाठी कॅश प्राइज जमा झालेला आहे. कोणत्याही प्रेक्षक राजानं बॅरिकेडिंगच्या बाहेर जर झेल पकडला तर किरणजी मलपेकर साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. थँक्यू साहेब. आणि त्यानंतर आशिषजी तावडे आणि दीपकजी जाधव यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. थँक्यू. हो मॅचला करूयात आपण सुरुवात. पहिल्याच बॉलवर रावण कडून गर्दी चुकी मैदानाच्या आतमध्ये सहज सोप्पा आणि लिलया झेल जो सहजरित्या इथून मात्र टिपला गेला असताना तो इथून मात्र ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवनदान यावेळेस इथून मात्र देत असताना आपण पाहताय 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या 50 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 2 धावेच्या बढतीनं वैयक्तिक नाही पण सांघिक स्वरूपातलं अर्धशतक आता मात्र धावफलकावर जॉईन होत असताना आपण पाहताय. ओमकारच्या पहिल्याच बॉलवर झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस अगदी खोदून काढलेला चेंडू आहे असं म्हणायला तुम्हाला हरकत नाहीये. एकच धाव सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल, फार काही मिळणार नाहीये. गोलंदाज सय्या. हो वाटच्या फेस मध्ये चेंडू आलाय. तो चेंडू होता आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गणेश डिंगोरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. मी म्हटलं ना की जिथे मात्र गणेश डिंगोरे असेल तिथे मात्र झेलच्या मार्फत चुकी इथून मात्र होताना दिसणार नाहीये. लाजवाब झेल मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत एकंदरीत विचार केला तर 4 झेल या मॅच मध्ये इथून मात्र त्यांनी पकडले गेलेत. जरूर आपण एकंदरीत जर का बघितलं साई स्पोर्ट अजूनही फर्स्ट इनिंग मध्ये आहे आणि जर फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट संघ जर का विजयी झाला तर मग त्याच्यातलं 50% जे क्रेडिट आहे ते गणेश डिंगोरेचे इथून मात्र जरूर पाहायला मिळेल. कारण बॅकबोन ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं जातं, क्रिकेटच्या पाठीचा कणा. कारण माणसाच्या पाठीचा कणा नीट असेल तर माणूस नीट उभा राहू शकतो. त्याच पद्धतीनं क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या पाठीचा कणा जर का नीट, क्षेत्ररक्षण नीट असेल तर तो संघ आणि तो सामना नीट उभा राहताना आपल्याला पाहू शकतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण गणेश डिंगोरेने इथून मात्र दर्शवलं गेलंय. सर बॅटनं यावेळेस उंचावलं गेलंय चेंडूला. आतिश पोहोचण्याचा प्रयत्न करत होता गणेश. तिथे मात्र पुन्हा एकदा निलेश बांगर तिथे मात्र पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगलं बॅकअप इथून मात्र देत असताना आपण पाहताय. लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचं बॅकअप आणि चेंडू सुटल्यानंतर क्षेत्ररक्षकानं दिलेलं बॅकअप त्या वेळेला किती महत्वाचं असतं हे सध्या तरी तुम्हाला दर्शवलं गेलं. 2 धावा मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 53-53 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. हो वाटची कडा एका हातानं इतर मात्र झेल कॅरी केला गेलाय. चांगलं यशस्वी रक्षण. विकेटचं पतन इथून मात्र कॉट बिहाइंडच्या स्वरूपात परतावं लागेल बॅटरला तंबूच्या आशयाला. विकेट क्रमांक 7 तंबूच्या आश्रयाला. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. थँक्यू. उद्या मात्र आमचे लाडके किरणजी मलपेकर साहेब पुरस्कृत जय मल्हार ब्रास बँड वाफेपाडा यांचा आपण नजराणा उद्या माझ्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी, माझ्या लाडक्या पाहुण्यांच्यासाठी. उद्या मात्र अंतिम दिवस बघा. आज देखील शुक्रवार असला, उद्या फायनल आहे.
परंतु आजची गर्दी आणि उद्याची गर्दी निलेशजी पाटोळे साहेब यांच्यावर असलेले प्रेम क्रीडा रसिकांचा आम्ही नेहमीच ऋण आणि आभार व्यक्त करतो. मगाशी देखील केले. असंच प्रेम आमच्या निलेशजी पाटोळे साहेबांवर असू द्या. कारण श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 आपण पाहतोय. या महाराष्ट्राच्या राजाला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करूया. जाऊया तेजस्वी धोबी सर यांच्याकडे. थँक्यू. पुढचा बॉल बाजूला येऊन सरसावण्याचा प्रयास. फायदा पाहिजे तितका इथून मात्र होणार नाही आणि फटक्यामध्ये ताकद वजन दोन्ही पाहायला मिळाली होती आणि डिक्लेअर झोनच्या दिशेनं जाणारा चेंडू आहे आणि षटक संपत क्रमांक 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 54. विजयाकरिता 55 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र समोर ठेवले गेले. बघूया 55 धावसंख्येचं आव्हान पार होईल का. तर आम्ही विनंती करतोय चला 771 ग्रुप साई स्पोर्ट शापूर संघ आपण त्वरित मैदान सोडा आणि क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये जे सजवलेलं होतं ते आपण थोडंसं इथून मात्र सोडा आणि मैदान खाली करा. आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे कारण बेताळ स्वामी संघ पॅव्हिलियन आता मात्र खाली करतं आणि क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता येतं. चला फास्ट गेम स्पीडअप करूयात. NP स्पोर्ट्स आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 प्रेक्षकांना माहितीसाठी सांगतो. उद्या मात्र सुपर 8 चे सामने या ठिकाणी खेळवले जाणार आहेत आणि लकी ड्रॉ कुपन उद्या 2 आहेत. मग प्रत्येकी 10,000 असे 2 लकी ड्रॉ आहेत. आज देखील आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. भाग्यवान प्रेक्षक ही संकल्पना आमचे माननीय श्री निलेशजी पाटोळे साहेब यांचं स्वप्न, क्रिकेटवर यांचं प्रामाणिक प्रेम आणि गेले कित्येक वर्ष या क्रिकेटशी यांचं नातं. प्रेक्षक कुठे जाऊ नका. 6 षटक आपण पाहणार आहोत. साई स्पोर्ट विपक्ष वेताळ स्वामी शापूर संघ. व्यासपीठाला देखील वेताळ स्वामी शापूर संघासाठी ज्यांनी खूप प्रयत्न मेहनत आणि आज मात्र शापूर नगरपंचायत मध्ये अनेक विकास कामामध्ये त्यांचा हातखंड असे सर्वांचे लाडके नगरसेवक माननीय श्री राजारामजी वळवी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते. आता रजा घेत आहेत. थँक्यू. त्यांच्या समवेत रुपयाची परदेशी सर आपण देखील आलात. आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि आभार. जाऊया पुन्हा एकदा तेजस्वी धोबी सर. आज गोड आवाज, मूर्ती लहान पण कीर्ती महान, वाड्याचं नेतृत्व आज मात्र शापूरच्या नगरीमध्ये आपण सहकार्य करता. आपलं जर देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच उत्कृष्ट पंच अभिभाई सावंत सर, निलेशजी महाजन सर आणि अजितजी पुत्रन सर आपलं देखील कौतुक. तसेच जो गोड आवाज प्रेक्षकांच्या माध्यमातून पोहोचला जातो ते माननीय श्री आकाशजी पारिंगे तेजस आपलं देखील मी कौतुक करतो. आणि tennisstick.in चे सर्व गौरवजी सावंत सर आणि सर्व टीमचं देखील कौतुक करतो. योग्य नियोजन, उत्तम नियोजन, आकर्षक YouTube लाईव्ह टेलिकास्ट आणि सर्वांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं निलेशजी पाटोळे यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. या ठिकाणी एकत्र आणि पाहत राहा श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 उद्या अंतिम दिवस. थँक्यू. थँक्यू सो मच. ये है शापूर की आवाज. जय बाळके सरांना आपण ऐकलं आणि अगदी आम्ही थँक्यू. तेजस सर बघा अनोखी बक्षीस आलेला आहे. बॅरिगेटिंगच्या बाहेर जो प्रेक्षक डायरेक्ट झेल पकडेल त्या प्रेक्षकाला किरणजी मलपेकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि टप्पा कॅच पकडला तर मित्रावर प्रेम आहे. सागरजी गोरे यांच्या वतीनं
200 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. थँक्यू किरणजी मलपेकर आणि सागरजी गोरे साहेब. थँक्यू. थँक्यू जयजी बाळके सर. आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. कामामध्ये व्यस्त असतात पण क्रिकेटची सेवा करण्याकरिता जसा वेळ मिळतो तसं आपण इथपर्यंत पोहोचता त्याबद्दल आम्ही आपलंही मनपूर्वक इथून मात्र आभारी आहोत. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. एकंदरीत आपण बघितलं तर टार्गेट 54 या धावसंख्येवर धावफलक जाताना पाहायला मिळाला आणि विजयाकरिता 55 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र समोर ठेवले गेले. येणारे आपण बघितलं तर चेंडू असतील इथून मात्र 36 आणि विजयाकरिता 55 धावसंख्येचं आव्हान आपल्या ऑन स्क्रीनवर आपण इथून मात्र पाहता टेनिस क्रिकेटच्या मार्फत दर्शवलं जातं. 36 चेंडू आणि विजयाकरिता 55 धावसंख्येचं आव्हान. आणि जरूर टेनिस क्रिकेटचंही आपण कौतुक करूयात. पहिली वेबसाईट जी टेनिस क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळाली आणि आपल्या गल्ली बोर्डात खेळणाऱ्या खेळाडूला यूट्यूबच्या सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर येण्याचं काम संतोषजी नाणेकर आणि गौरव सावंत यांचं थँक्यू सर. कौतुक करू कारण त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी वेताल स्वामी शापूर संघ जर विजयी झाला, टूर्स अँड ट्रॅव्हल्स आज मात्र परदेशामध्ये ज्यांची भूमिका आपण पाहतोय, शापूरचे सुपुत्र आणि क्रिकेटवर त्यांचं प्रेम माननीय श्री बंटी शेठ ढमके यांच्या वतीनं वेताल स्वामी शापूर संघ जर विजयी झाले तर तब्बल रोख 5000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. थँक्यू बंटी शेठ ढमके आणि निलेशजी पाटील साहेब. आपल्या आयोजनासाठी बंटी शेठ ढमके यांच्या शुभेच्छा आल्यात. सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं बंटी शेठ ढमके यांचं मनपूर्वक आभार. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहताय गणेश आणि भावेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण पाहताय आणि अनमोलला आणले गेले. अनमोल रत्न हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर पहिलाच बॉल अनमोलचा इथून मात्र उचलला गेलाय, चेंडूला पाठवला गेलाय. पहिला वार लाख मोलाचा आणि पहिल्याच बॉलवर सुरुवात दमदार ठोकलाय. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चौकार 4. 55 धावसंख्येचं आव्हान पार करत असताना पहिल्याच बॉल पासून सुरुवात मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. गणेशच्या बॅट मधून हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. चौकारानं सुरुवात केली गेली. धावसंख्या इथून मात्र 4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. कदाचित कानमंत्रांची देवाणघेवाण अनमोलच्या मार्फत अनमोल करिता खेळाडूंच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र होत असताना आपण सध्या तरी पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अनमोल पुनश्च एकदा सज्जोई षटकातील पुढचा बॉल आहे. समोरच्या दिशेनं फटका कदाचित योग्य पद्धतीने कनेक्ट झाला असता तर पाहायला मिळाला असता. बॅटची कडा घेतली गेली आणि बॅटची एज घेतली गेली आणि चेंडू ट्रॅव्हल होताना डिक्लेअर झोन मध्ये पाहायला मिळालं. सिंगल मिळालं. सिंगलच्या बढतीने धावसंख्या 5 या अंकावर स्ट्राईक रोटेट होईल आणि धावसंख्या आता मात्र 5 असताना स्ट्राईकवर आपल्याला आता मात्र भावेश नाईक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. भावेश नाईकला आपण पाहताय. आता मात्र ऑन स्ट्राईक चेंज झाली आहे. बॅटलकड घेऊन डिक्लेअर झोन मध्ये गेल्यानंतर भावेश नाईकनं ही इथे मात्र सुरुवात केली गेली आहे. ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये 100 मीटर किंवा 200 मीटरची रेस लागताना जे चित्र असतं ना ते एका रांगेमध्ये खेळाडू जाताना पाहायला मिळालं आणि असं वाटलं की क्रिकेटपेक्षा आता मात्र फुटबॉल जास्ती खेळतात खेळाडू, कारण पायाला स्पर्श होऊन चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे येथे मात्र गोलकीपरच्या दिशेने पाठवला गेलाय. चौकार 4. चौग हे खेळाडू धावत होते. मी म्हटलं ना की ज्या पद्धतीने 100 किंवा 200 मीटरची रेस असते ना त्या पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं होतं. क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे मिळणार इथून मात्र हा चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चौकारानं का होईना धावफलक पुढे सरसावत असताना इथून मात्र 9 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. 55 धावसंख्येचं आव्हान पार करत असताना धुवाधार पारीला सुरुवात. गोलंदाज सय्या अनमोल. पुढचा बॉल यावेळेस स्लोवर चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहताय क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॅक टू बॅक चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतोय. इथून मात्र चौकार 4. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चौकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला 13 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. पुढचा बॉल याही वेळेस बेरकावून देत आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला गेला होता. क्षेत्ररक्षण होईल. मी विनंती करीन ज्या क्षेत्रामध्ये आता चेंडू आला होता तिथूनचे मात्र क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्रीच्या पेक्षा थोडंसं बाजूला थांबा.
प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय, कारण आपल्यामुळे एखादा निर्णय इथून चुकीचा होऊ शकतो. आपण आहात म्हणून या कार्यक्रमाला शोभा येते, पण खेळाडूंना त्यामुळे त्रास होणार नाही या गोष्टीची आपण नोंद घेऊया. थँक्यू. पुन्हा एकदा एक अनोखी बक्षीस आलेलं आहे, ज्यांचं प्रेम रील्स क्षेत्रातील एक उद्योजक सिद्धू पाटील. पॉवरफुल स्ट्रोक आहे यावेळेस, मात्र त्याच क्षेत्रामध्ये चेंडूपण क्षेत्ररक्षक दूर राहत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे अंतिम क्षणी इथून मात्र आपल्याला चौकार पाहायला मिळाला. षटक संपलं क्रमांक 1चं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चौकारांच्या बहारदार खेळीनंतर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय ते म्हणजे अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 18 या अंकावर धावफलक. ओव्हर टू जयेश सर. या ठिकाणी सिद्धार्थ पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे. किरणजी मलपेकर यांनी खास सुवर्ण संधी लावलेली आहे. जर सिद्धार्थ पाटील यांनी डायरेक्ट झेल पकडला तो कुठेही पकडो, फक्त सीमारेषेच्या बाहेर, तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज. किरणजी मलपेकर साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. षटक क्रमांक पहिल्या संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 पाहायला मिळते आणि 30 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष राहतो आणि विजयाकरिता 37 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासली आहे. गोलंदाज सज्जोई षटकातील पहिलाच बॉल आपण इथून मात्र पाहताय. 22 स्वरूपात हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैभवला आणले गेले गोलंदाजीचं पहा, खरं तर अनमोलला आणलं गेलं होतं. अनमोल रत्न गोलंदाजीच्या हाताळण्याकरिता त्या पद्धतीचं काही चित्र दिसलं नाही. आता मात्र गोलंदाजीचं वैभव वाढवण्याकरिता वैभवला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आमंत्रित केले गेले. पहिलाच बॉल 22 स्वरूपातली एक धाव करिता जाणारा यावेळेस बैठक खेळून अक्रॉस द लाईन हा फटका कन्वर्ट करायचा होता, जो की अनसक्सेसफुल ठरला. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आपल्याला इथून मात्र पाहायला नाही मिळालेली आहे. बॅटनं पहा खेळाडूंनी ते दर्शवलं गेलं. बॅटनं ही एकदा इथून मात्र मिळते. बॅटला स्पर्श होऊन जेव्हा चेंडू जातो ना, तेव्हा मात्र स्ट्राईक रोटेट करणं तुम्हाला बंधनकारक आहे. नक्कीच एक धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 55 धावसंख्येचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये पार करायचं आणि धावसंख्या 20. गोलंदाज इथून मात्र सज्ज होत आहे. पुढचा बॉल यावेळेस फटका फसण्याची शक्यता. फसलाय फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. पॉवर प्लेचा फायदा. विकेटचं पतन झेलबादच्या स्वरूपात. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. बक्षिसामध्ये वाढ झालेली आहे. मी मागाशी म्हटलं शहापूर तालुक्याचे वैभव उद्योजक आणि क्रिकेटवर ज्यांचं प्रेम, मॅन फ्रॉम परटोळी म्हणून, परंतु शहापूर शहरामध्ये ज्यांचा बोलबाला माननीय श्री बंटीशेठ ढमके यांच्या वतीनं वेताल स्वामी शहापूर संघ जर विजय झाला तर 7000 रुपयाचं प्राइज लागलेलं आहे वेताल स्वामी शहापूर संघासाठी. थँक्यू. नक्कीच आपण पाहताय तिसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. फलंदाज गणेश बाद होताना पाहायला मिळाला. त्याची जागा घेण्याकरिता अक्षय मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज फलंदाज अक्षय आहे. यावेळेस स्वतःला फेस करणं खूप सारं महत्त्वाचं होतं, किंवा पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण कुठेतरी जवळ असतं आणि त्यांच्यावरून फटके कन्वर्ट करावे लागतात. ते थोडंसं कुठेतरी कठीण असतं. यावेळेस हे षटक जाईल कसं हा विचार इथून मात्र ते करत असतील गोलंदाज या. पुढचा बॉल बॅटची कडा आहे. पुन्हा एकदा आमच्या बॅक साईडला बसलेल्या प्रेक्षक राजाच्या भेटीला हा चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय आणि एकेरी धावेने धावसंख्या आहे ती म्हणजे 21 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय.
चला लास्ट टू गो अंतिम एक चेंडूचा खेळ शेष आहे या दुसऱ्या षटकातील. थोडंसं आता मात्र संत गतीनं धावसंख्या प्रवास करत असताना आपण पाहताय हवेमध्ये चेंडू. इथून मात्र झेलला आहे संधी. फटका फसतोय मैदानाच्या आतमध्ये आणि विकेट क्रमांक 2 सुद्धा चाललाय इथून मात्र तंबूच्या आश्रयाला. षटक समता क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 या अंकावर. उद्याच्या आपण क्वार्टर फायनल्सचा जर का विचार केला तर ठीक 12 वाजता सुरुवात होईल. पहिली मॅच हरिओम विपक्षात MUCC मुरबाड या संघामध्ये पाहायला मिळेल. त्याच्यानंतर दुसरी मॅच जी असेल ती NP स्पोर्ट A विपक्षात काव्या 11 इगतपुरी या दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर तिसरी मॅच नयन स्पोर्ट यांच्या विपक्षात D2 मधुला संघ आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. त्याच्यानंतर चौथी मॅच जी असेल ती हार्दिक स्पोर्ट आणि त्याच्या विपक्षात NP स्पोर्ट B या संघामध्ये होताना पाहायला मिळेल. या संघामधून या मॅचमधून 4 संघ निघतील आणि त्यांच्यामध्ये चिठ्ठी टाकली जाईल जी आपल्याला सेमीफायनल करिता पाहायला मिळेल. आणि त्याच्यामधून जे संघ पराभूत होतील खरं तर तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकाकडून इथे मात्र बॉलआउट होताना आपल्याला पाहायला मिळेल. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्यायची आहे. उद्याच्या दिवसामध्ये थेट इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये ठीक 12 वाजता पहिला चेंडू पडणार म्हणजे पडणार. या गोष्टीची आपण सगळेजण इथून मात्र नोंद घ्या. हो रफ्तार का जादूगर मैदानाच्या आतमध्ये ऐन मुवमेंटला आणि मोक्याच्या क्षणी इथून मात्र फैजलला इथून मात्र आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. आपण बॉलिंग ॲक्शन जर का फैजलची पाहिली तर 2 वेळा हात फिरवतो आणि त्या 2 वेळा जेव्हा त्याचा हात गोल फिरतो किंवा राऊंड होतो तेव्हा आपण बघितलं तर फलंदाच्या मनामध्ये एक भीती. मी वाडा तालुक्यामध्ये प्रसाद राऊतला आपण इथून मात्र पाहिले या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना. आशिषजी तावडे यांच्याकडून पारितोषिक लावले गेले. बाउंड्री लाईनच्या पलीकडे झेल पकडा आयवा झेल पकडा 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि कुठल्याही गोलंदाजानं इथून मात्र विकेट हॅट्रिकचा बहुमान मिळवला तरीही तावडे साहेबांकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 हात आणण्याकरिता आता मात्र फैजलला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहता षटकातील पहिलाच बॉल घेऊन फैजल आपण इथून मात्र पाहताय. वेगवान चेंडू आहे पहा. आधीच्याही मॅच मध्ये बघितलं तर एक कंजूसी भरी गोलंदाजी किंवा मोजून मापून आणि तोलून मोलून केलेली ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती आणि आताही इथून मात्र फैजलला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपातली फेकी इथून मात्र आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज फैजल पुरुष एकदा सज्ज होईल षटकात येईल. पुढचा चेंडू घेऊन इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतील. लेग स्टिकच्या थोडासा बाजूने जाणारा चेंडू पाहायला मिळाला आणि वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना आपण इथून मात्र पाहताय. कुठलेही कष्ट न करता मिळणारी धाव आपण पाहताय. वाईटची धाव एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेने धावसंख्या आहे 22. 23 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 33 धावसंख्येची आवश्यकता भासते. ओहो यावेळेस फसवलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये आपण फैजलच्या मार्फत पाहताय. ऐन मुवमेंटला वेग बदलला गेला या चेंडूचा असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. निर्धाफेकी आहे. आता मात्र चेंडू शेष राहत आहेत. 22 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 33 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. गोलंदाज फैजल पुन्हा एकदा इथून मात्र सज्ज होत असताना आपण पाहताय. गोलंदाज सज्ज होईल षटकातील पुढचा बॉल आहे. स्लोवर चेंडू होता ओळखलं होतं. फटका कन्वर्ट करत असताना इथून मात्र फसलाय. विकेटचं पतन झेलबादच्या स्वरूपात परतावं लागेल इथून मात्र तंबूच्या आश्रयाला.
हेच आपण पाहताय विकेटचं पतन फलंदाज बाद होताना मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला फैजलच्या मार्फत ही आपण बघितलं तर इथून मात्र संधी आली होती आणि ते पूर्ण करत असताना आपण पाहताय गोलंदाज सय्यार आतिश करिता चेंडू होता ओ हो वाईट बॉल आपण इथून मात्र आपण पाहताय एक धाव पुन्हा एकदा फुकटशी मिळत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते एकेरी धावेने धावफलक का होईना पुढे सरसावत असताना आपण सध्या तरी पाहताय 23-23 पाहिजे तशी मॅच वन साइड ज्याला म्हटलं जातं तशी मॅच अजूनही पाहायला मिळत नाहीये वेताळ स्वामी संघाने भलेही धावा कमी केल्या असतील पण इथं मात्र सळो की पळो करून ठेवलाय इतकी वेगवान गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहत आहे गोलंदाज सय्यार षटकात येईल पुढचा बॉल आतिश करीता होता फटका बनवला गेलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता आणि मैदानाच्या आतमध्ये घडतं तरी काय महत्वाचा विकेट महत्वाचा गडी बाद होत असताना आतिश बांडेला परतावला गेला तर मात्र तंबूच्या आश्रयाला नक्कीच आपण पाहताय विकेटचं बदल फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला आतिश आल्या पावली परतावा लागलं तंबूच्या आश्रयाला आणि त्याची जागा घेण्याकरिता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश भगतला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय खरं तर बघितलं तर साई स्पोर्ट्स संघाचा एक दबदबा राहिला या मैदानावर आता मात्र जर का तो टिकून ठेवायचा असेल आणि उद्याच्या दिवसामध्ये खेळण्याकरिता यायचा असेल तर मग हा सामना त्यांना विन होणं गरजेचं आहे काहीही घडू शकतं चांगले षटक आतापर्यंत फैजलच्या मार्फत आपण पाहत आहे ज्याच्यामध्ये 4 चेंडू खरं तर डिलिव्हर केले गेले होते ऑफिशियल आवडे साहेबांकडून आईवा झेलकरिता 500 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मत पाहायला मिळतं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज फैजल पुन्हा एकदा सज्ज होईल यावेळेस पुन्हा एकदा मिस करत असताना आपण पाहत आहे जबरदस्त गोलंदाजी अगदी बोटांमधली जादू दर्शवून भल्या भल्या फलंदाजांना तंबूचा रस्ता इथून मात्र दाखवला गेला आणि त्याच्यानंतर आपण जर का बघितलं गेलं तर आता मात्र स्टॉप हा सिग्नल इथून मात्र दर्शवत असताना आपल्याला या ठिकाणी बंटी शेठ धमके यांच्या वतीनं 7,000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे जर वेताळ स्वामी शापूर संघ विजय झाला तर थँक्यू क्या बात आहे पारितोषिकांची खैरात सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण इथून मात्र पाहताय गोलंदाज सजोईल फैजल पुढचा बॉल आहे यावेळेस फटका बनवला गेला गोलंदाजाची शैली ओळखून जैसे को तैसा यावेळेस फटका कडक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे साई स्पोर्ट्स शापूर ओल्ड ट्रॅक पे षटकार आपल्याला पाहायला मिळाला षटकाराच्या बढतीने धावसंख्या 29 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं आणि विजयाकरिता आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे शेवटचे 18 चेंडू आणि 26 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये वाचते तर तेजस सर या ठिकाणी प्रेक्षकांना देखील आठवण करून देईल कोण विसरला आकाश भगत याला शापूरचा वर्ल्ड कप म्हणून धर्मवीर चषकाची ओळख आपल्याला माहित असेल गाजा आकाश भगतनं एकतर्फी सामना साई स्पोर्ट्स संघाला जिंकून दिला होता आणि त्यानेच आता या ठिकाणी धुमाकूळ घातलेला आहे पाहूया येणारे पुढील चेंडू कोण होणार विजयाचा शिल्पकार जो जिंकेल तो पुढे येईल जो हारेल तो परतीचा प्रवास करेल कारण विजय आहे एनपी स्पोर्ट्स शहापूर आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 अनेक चषक पाहिले परंतु छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांचं प्रेम ज्यांची भावना
ते आमचे आदरणीय निलेशजी पाटोळे साहेब आणि सर्व टीम, आयोजन कमिटी, संघर्ष आणि मेहनत यांच्या सर्वातून संकल्पनेतून साकार झालेले चषक आज मात्र शुक्रवार, उद्या आपल्याला बिग फाईट, महामुकाबला आणि फायनल. सॅटर्डेला फायनल का असते तर रविवारी सुट्टी असते. उद्या जागरण होईल, परवा मात्र झोपून जा. उद्या मात्र 2 भाग्यवान प्रेक्षक देखील पाहायला मिळतील आणि आज एक पाहायला मिळेल. जाऊया ओ टू कमेंट्री बॉक्स. व्हॉइस ऑफ वाडा, तेजस धोबी सर. थँक्यू सो मच. उद्याच्या दिवसामध्ये आपण जर का मात्र इथून विचार केला तर हरिओम संघ आणि त्याच्या विपक्षात MUCC मुरबाड ही क्वार्टर फायनलची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर दुसरी मॅच NP स्पोर्ट ए विपक्षात काव्य 11 इगतपुरी ही मॅच पाहायला मिळेल. त्याच्यानंतर नयन स्पोर्ट आणि चालू असणाऱ्या सामन्यामधील विजयी संघ जो कोणी असेल ती मॅच आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. यावेळेस बेरकावून दिला गेलाय, उडवला गेलाय, फटका फसण्याची शक्यता जेमे तेमे का होईना मैदानाच्या आतमध्ये झेल कॅरी केला गेलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद, परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. त्यानंतर पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल हार्दिक स्पोर्ट विपक्षात NP स्पोर्ट बी असं असणार आहे आणि याच्यातून 4 संघ निघतील ज्यांच्यामध्ये ड्रॉ केला जाईल आणि सेमीफायनलच्या मॅचेस होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि नक्कीच इथून मात्र जर का सेमीफायनलमध्ये संघ पराभूत होतील, तिसऱ्या आणि चौथा क्रमांकाकरिता बॉल आउट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विकेटचं पतन, वैभवला इथून मात्र जिम्मेदारी सोपवली गेली आहे षटक क्रमांक 14 हाताळण्याची आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि फलंदाज इथून मात्र मयुरेश बाद होताना पाहायला मिळाला. परतावा लागेल मयुरेशला तंबूच्या आशयाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं असताना आपण पाहता श्रावण डोंगरे. श्रावण हे नाव असलं तरी शापूर क्रिकेटकार रावण या नावानं ज्याला खऱ्या अर्थानं प्रसिद्धी या शापूरच्या क्रिकेट विश्व जगतामध्ये मिळाली आहे, तो मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दाखवलं असताना आपल्याला पाहायला मिळतोय श्रावण डोंगरे. आता मात्र एकंदरीत बघितलं तर जे महत्वाचे गडी होते ते सातत्यानं इथून मात्र आपल्याला बाद होताना पाहायला मिळालेत. 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 29 या अंकावर धावफलक आहे आणि विजयाकरिता आता मात्र 17 चेंडू आणि 26 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासत असताना आपण पाहत आहे. आपण पाहताय गोलंदाज आणि फलंदाजाला एकाच फ्रेम मध्ये आपण इथून मात्र पाहताय श्रावण आणि गोलंदाज वैभवला आपण इथून मात्र पाहताय. टेनिस क्रिकेट का ये वर्क आहे. कॅमेरा क्वालिटी आपण तुम्हाला पाहू शकताय, अगदी लाईट्स आहे आणि त्याच्यामध्येही रात्रीचे सामने असतानाही एकदम प्युअर कॅमेरा वर्क आणि एक जबरदस्त कॅमेरा क्वालिटी आपण टेनिस क्रिकेटच्या मार्फत इथून मात्र पाहताय. त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतो इथून मात्र वैभव. ओहो, यावेळेस अलॉंग दी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. स्वतःला झोकून दिलं पण चेंडू अडवायचं काय सोडला नाहीये. चांगला चेंडू इथून मात्र कलेक्ट होत असताना आपण पाहताय. सिंगल अंकित होईल आणि सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 30 या अंकावर धावफलक. म्हणजे विजयाकरिता एकंदरीत आपण विचार केला गेला तर 16 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फसवलं गेलं. फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन, परतावा लागेल. महत्वाचा गडी ज्याचा उल्लेख नुकताच जय सरांनी केला होता, तो महत्वाचा गडी इथून मात्र आकाश तंबूच्या आश्रयाला. थँक्यू. या ठिकाणी उद्योजक माननीय श्री निलेश चंदे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये निलेशजी पाटोळे आणि आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. त्यांच्या वतीने देखील आयवा झेलसाठी बॅरिकेडिंगच्या बाहेर जो प्रेक्षक डायरेक्ट झेल पकडेल त्याला 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार आहे. किरणजी मलपेकर साहेब यांच्या वतीने 500 रुपये, तसेच आशिषजी तावडे आणि दीपकजी जाधव यांच्या वतीने 500 रुपये. थँक्यू. सर्व पारितोषिक दात्यांचं पुनश्च एकदा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आणि आता मात्र ज्या पद्धतीने पत्त्याचा बंगला कोसळावा हे उदाहरण आपण सातत्यानं देत असतो, त्या पद्धतीनं एक एक गडी बाद झाल्यानंतर हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.
हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकन हा संघ आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. आरूला आपण पाहतायत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अतिशय चांगलं गुणलेखन ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि छोटा पॅकेट बडा धमाका या नावानं शहापूरमध्ये त्यांनाही प्रसिद्धी आपण पाहताय. अभिजित सावंत यांच्या तालमीमध्ये तयार झालेला गुणलेखक आहे आणि खरंच चांगलं गुणलेखन करतो. चला 6 गड्यांच्या मोबदल्या धावसंख्या 30 या अंकावर आहे. 15 चेंडू आणि 25 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासली आहे. गोलंदाज वैभव सज्ज होतोय षटकातील. हो पुढचा बॉल यावेळेस बेरकावून दिले गेले. हेलिकॉप्टर पद्धतीने ट्रॅव्हल होतोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होत असताना जरूर पाहायला मिळाला असता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फेकी झाली. बॅकअपला कोणी नसतानाही स्वतः यष्टीरक्षक तिथे मात्र पोहोचले आणि चांगलं तिथून मात्र बॅकअप मैदानाच्या आतमध्ये देत असताना आपण पाहतायत. 2 धावा मिळतात. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय 32 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळतं. आता मात्र विजयाकरिता 14 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 23 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये वाचती आहे. 14 चेंडू 23 धावा, 23 धावा आणि 14 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेस पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये आमच्या लाईट्सच्या भेटीला हा चेंडू खरं तर जाताना पाहायला मिळाला. एकच धाव अंकित होईल आणि एकेरी धावेने धावसंख्या 33. तेरा चेंडूंचा खेळ शेष आहे आणि आता मध्ये समीकरण चेंज होईल. 13 चेंडू विजयाकरिता 22 या धावसंख्येची आवश्यकता. समोर मात्र श्रावणला आपण पाहताय. श्रावणच्याही बॅट मधून चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये षटक समता क्रमांक येथून मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंत धावसंख्या आहे 34. विजयाकरिता 12 चेंडू आणि 21 या धावसंख्येची आवश्यकता. तेजस सर जरा उद्याच्या मॅच बोला ना प्लीज. आणि प्रेक्षक राजा उद्या देखील याच प्रचंड गर्दीने उपस्थित राहणार आहेत. 12 चेंडू नंतर आपण लकी ड्रॉ कुपन देखील या ठिकाणी लगेचच ओपन करणार आहोत. प्रेक्षक राजा कुठे जाऊ नका. थँक्यू. जरूर आम्ही आधी पोहोचवल्यात आणि जरूर तुमच्या माहितीकरिता पुनश्च एकदा पोहोचवतोय. क्वार्टर फायनल मधील या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूने हरिओम संघ आपण पाहाल आणि त्याच्या विपक्षात 2 हात करत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल MUCC मुरबाड संघ. त्याच्यानंतर NP स्पोर्ट ए दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच NP स्पोर्ट ए विपक्षात काव्य 11 इगतपुरी. त्याच्यानंतर तिसरा सामना जो आपल्याला पाहायला मिळेल तो नयन स्पोर्ट विपक्षात आता चालू असणाऱ्या सामन्यामधील विजयी संघ आणि त्याच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळेल. आणि 14 सामना जो आपल्याला पाहायला मिळेल हार्दिक स्पोर्ट आणि त्याच्या विपक्षात NP स्पोर्ट बी. ठीक सामने 12 वाजता सुरू होतील. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. त्याच्यामधून 4 संघ असणार आहेत आणि 4 संघांमध्ये ड्रॉ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र केला जाईल. फर्स्ट टायमिंग इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण इथून मात्र पाहताय. या 4 टीम मधून क्वार्टर फायनलचे जे 4 संघ निघतील त्याच्यामध्ये सेमीफायनल करिता ड्रॉ केला जाईल आणि जय सर त्याच्यामधून जे पराभूत होतील ते 3ऱ्या आणि 4थ्या करिता बॉल आउट मैदानाच्या आतमध्ये इथून मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहतात. कधी कुठला हुकुमाचा एक्का किंवा हुकुमाचा पत्ता कार्ड कधी काढावा हे माहिती असणं खूप सारं गरजेचं असतं आणि बाजी फिरवताना ते आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित ती बाजी मैदानाच्या आतमध्ये फिरवताना पाहायला मिळेल का. चला 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 34 या अंकावर 12 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 21 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये वाचती आहे. 12 चेंडू 21 धावा आणि 12 चेंडू हे समीकरण आपण इथून मात्र पाहत आहे. आता पंच आमचे आपण जर का बघितलं तर खेळाडूला त्याच्या जागेवर घेऊन जाताना पाहायला मिळतात. पण ही क्रिकेट आहे. क्रिकेटबरोबर असणारं हे प्रेम पंचही दर्शवतात कारण वेळेचं महत्त्व त्यांनाही माहिती आहे. खूप सारं जुनं क्रिकेट त्यांनी खेळले.
आपण मुंबईमधलं क्रिकेट सातत्यानं त्यांना आपण खेळताना पाहिले. खूप जुने जाणते खेळाडू आहेत आणि ते काळ गाजवलेले खेळाडू आपल्याला पुत्रन सर जरूर पाहायला मिळतात. थँक्यू सर. या ठिकाणी श्रावण डोंगरे, आपण जर षटकार मारला तर सोमजी लिहे म्हणजे कुमार आहेत, छोटे मित्र आहेत आमचे, यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. पहा बक्षीस कोणी लावावं. आज मात्र सोमचं कौतुक करेल. तुझं देखील NP स्पोर्ट शापूरच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. यस, चिमुकल्याकडून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे आणि पहिल्या बॉलवर असं वाटलं की स्ट्रोक थोडासा पॉवरफुल पाहायला मिळेल. त्या पद्धतीने ऍक्शन सुद्धा पाहायला मिळाली होती. फार काही मिळाला नाहीये, एकदम मिळती आहे. एकरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे 35 या अंकावर 11 चेंडू विजयाकरिता आता मात्र 20 या धावसंख्येची आवश्यकता. आशिष तावडे यांच्याकडून प्रत्येक विकेट करिता 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर दादूला आणले गेले. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता निर्णायक षटक, प्रेशर क्रिएट करण्याकरिता कदाचित दादूची वर्णी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये लागत असताना आपण पाहताय. हो, यावेळेस पहा फसवलं गेलं बॅटरला. हे जे सिंगल किंवा डॉट चेंडू येत आहेत ना, ते तदनंतर 771 ग्रुप साई स्पोर्ट शापूर संघाला तदनंतर महाग ठरताना इथून मात्र पाहायला मिळतील. आता मात्र जो चेंडू होईल तो बाउंड्रीच्या पलीकडे धाडणं हा शेवटचा पर्याय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 10 चेंडू विजयाकरिता 20 या धावसंख्येची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा घेण्याची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये वाचतीये. यावेळेस बॅक साईडला जाणारा चेंडू आहे. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? यस, लीग बाईच्या स्वरूपात शरीराला स्पर्श होऊन हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. सिंगलचा खेळ जारी आहे. ज्या धावसंख्येची आवश्यकता आहे ते फटके होत नाहीयेत कन्वर्ट. सिंगलनं आपण आव्हानाच्या जवळ जाऊ शकता, पण आपण विजय प्राप्त करू शकत नाहीये. हे कुठेतरी मात्र गोलंदाजांनी ओळखलंय आणि त्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहताय. धावसंख्या आहे 36 विजयाकरिता 9 चेंडू आणि आता मात्र 19 या धावसंख्येची आवश्यकता. 9 चेंडू 19 धावा आणि 9 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. चला दादू, आपण गेम स्पीडअप करा ही विनंती आम्ही तुम्हाला इथून मात्र करतोय. मॅच चालू करा प्लीज विनंती. प्रेक्षक, काय नाही झालेलं, मॅच चालू करा. मॅच चालू राहू द्या, काही झालेलं नाही. दादू इथून मात्र सज्ज होतोय. दादूचा हा चेंडू फसवा होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचलाय आणि बॅटर त्यामध्ये फसलाय. फलंदाज बाद. प्रेक्षक कोणी जाऊ नका, काही झालेलं नाहीये प्लीज. चला मॅच चालू राहू द्या. चला फटाफट, काही झालेलं नाही, मॅच चालू राहू द्या. चला, पाटोळे साहेबांचं नियोजन आहे. प्लीज विनंती, प्रेक्षक कोणी जाऊ नका तिकडे, काही झालेलं नाहीये. चला विकेटचं बटन, पोलीस पण आलेले आहेत. चला मॅच चालू करा फटाफट. मॅच चालू करा. प्लीज विनंती आहे, काही झालेलं नाहीये. मित्र परिवार उभे आहेत, काही झालेलं नाही तिथे. चला मॅच चालू करा. ओके चला, तेजस्वी सर समीकरण चालू करा. किती बॉल किती? यस, विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा या सामन्याला वळण प्राप्त होणारा हा विकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या अजूनही 36 या अंकावर स्थिरतावर होताना आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 19 धावसंख्येची आवश्यकता. आतापर्यंत 771 साई स्पोर्ट शापूर संघाचे 7 गडी बाद झालेत. धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यात 36 या अंकावर आहे. आता मात्र विजयाकरिता आवश्यकता असेल 8 चेंडू 19 धावा आणि 8 चेंडू. थँक्यू समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी काही झालं नव्हतं, परंतु आपली मनस्थिती असते की सगळ्यांनी ओके. तर प्रेक्षक राजाला विनंती असेल, आपल्याला शापूरचा नाईट क्रिकेट जर बघायचं असेल तर आपण शिस्त आणि सहकार्य करा. मी हृदयाच्या अंतकणापासून आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक विनंती करतो. हेच आयोजन नाही तर येणारे पुढील खूप काही आयोजन आहेत.
SPL देखील आपल्या भेटीला येणार आहे. तर प्रेक्षक राजा कोणतंही आपण कृत्य करू नका, सहकार्य करा प्लीज, विनंती आहे. त्याच्या धोबी सर मॅच चालू करा. या जवळ्यात मॅचच्या दिशेनं 8 चेंडू आणि विजयाकरिता 19 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र भासत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश दाखल होत असताना आपण पाहताय पुन्हा एकदा फसवा चेंडू आहे आणि स्टॉप 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 हे कुठेतरी मात्र वाक्य मनामध्ये बिंबवलं गेलं आणि त्या पद्धतीचे चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं थांबा दर्शवला जातोय. समीकरण आता मात्र चेंज होईल, चेंडू कमी होतील. 7 चेंडू आणि विजयाकरिता 19 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासतीये. 7 चेंडू 19 धावा, 19 धावा आणि 7 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा बॉल आहे, या फटक्याची आवश्यकता होती आणि चेंडू निघालाय. ज्या पद्धतीने कपाळावरील घाम पुसून टाकावा त्या पद्धतीने आलेलं प्रेशर बाजूला सारलं गेलंय आणि चेंडू निघून चाललाय. बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6. या षटकाराच्या बढतीने धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच 42 या अंकावर. आता मात्र विजयाकरिता शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र आवश्यकता असेल आम्ही पोहोचू तुमच्यापर्यंत. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, वेट केलं गेलं खरं तर या चेंडूचा आणि तदनंतर हा फटका मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. चला आपण पाहताय 6 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 13. श्रवण 6 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासीय. फैजल आणि टीम वेताळ स्वामी 6 चेंडू विजयाकरिता 13 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासीय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या सर, विनंती आहे. सामने लवकर संपवायचे आहेत, 12 वाजले प्लीज, विनंती आहे. चला चेंडू द्या पटापट, आयोजन कमिटी विनंती आहे. चला चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम वेताळ स्वामी संघ आम्ही विनंती करतोय आपण इथून मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तेजस सर, या ठिकाणी आनंदाची वार्ता आहे. तर जे कुपन्स आहेत ते रेडी आहेत. प्रेक्षक राजाला विनंती आहे थोडा वेळ फक्त थांबा. 7 चेंडू नंतर भाग्यवान प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये आम्ही पण आहेत. अगदी आतुरतेने वाट पाहतो या लकी ड्रॉची आम्ही सुद्धा. चला अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक पर कुणालला आणले गेले. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा आणि 6 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पण 1 मिनिट, आमच्या कॅमेरामॅनच्या इथे अगदी डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण जर का बघितलं तर तिथे मात्र खूप सारा आमचा प्रेक्षक राजा आहे. कृपया करून थोडंसं तिथून बाजूला व्हा. आपण थोडंसं तिथून बाजूला व्हायचंय ही नम्रतेची आम्ही विनंती करतोय. मॅचला होतीये सुरुवात. 6 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता असताना ओहो पहिलाच बॉल यावेळेस कुणालच्या मार्फत आपण एकंदरीत कुणालला आणले गेले आणि पहिलाच बॉल कुणालचा आपण इथून मात्र पहिला तर निर्धाव डॉट बॉल. हुकी हुकी या ठिकाणी कुणालसाठी जोरदार टाळ्या घ्या. ग्रामीण भागातील खेळाडू आहे, मॅन फ्रॉम साने कुणाल जमदारे. क्या बात आहे, ग्रामीण भागातील खेळाडू आणि आता मात्र आपल्या नावाची छाप सोडण्याकरिता इथे मात्र पोहोचलाय. गोलंदाज कुणाल पुन्हा एकदा तयार. हो यावेळेस श्रावणच्या बॅट मधून निघाला होता चेंडू. फैजल आहे तिथे, क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल, धावबाद करण्याची नामाची तर संधी असताना इथे मात्र बाल बाल बच गए असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतील. धावफलक 2 धावेच्या भरतीनं जाऊन पोहोचत असताना इथून मात्र 44 या अंकावर धावफलक. 4 चेंडू 11 धावा, 11 धावा आणि 4 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय कुणालवर जिम्मेदारी आहे आणि आता मात्र 771 साई स्पोर्ट शापूर संघाची श्रावणवर आता मात्र जिम्मेदारी आहे. गोलंदाज सय्यार षटकातील ओहो पावलांचा वापर यावेळेला तिथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. 1 धाव मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या 45. आता मात्र समीकरण चेंज होईल, स्ट्राईक चेंज होणं इथे मात्र कंपल्सरी आहे. अब आएगा मैच में बड़ा मजा. थैंक यू सर. मैच में ट्विस्ट. या ठिकाणी
हा विजय आहे निलेशजी पटोले साहेबांचा. त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला नेहमी हास्य दिसतं. किती काही होऊ द्या, परंतु त्याचं क्रिकेटवर प्रामाणिक प्रेम, कोणतेही अडथळे येऊ द्या, परंतु क्रिकेट सही सलामत चालू राहणार. प्रेक्षक राजाला एकच विनंती असेल, एकदा जयघोष करा. श्री छत्रपती शिवाजी महाराज की. हे प्रेम आहे महाराष्ट्राचं. थँक्यू. गो टू कॉमेंट्री बॉक्स. तेजस दुबे सर. यस, थँक्यू. प्रेक्षक राजाचं ही जोश मैदानाच्या आतमध्ये वाढत असताना आपण इथून मात्र पाहताय 3 चेंडू आणि विजयाकरिता 10 या धावसंख्येची आवश्यकता. आता मात्र वाचतीय गोलंदाज कुणाल. ओहो, फुल टॉस होता. फुल टोल करण्याच्या वसूल करण्याच्या नादामध्ये फटका खूप सारा चांगला पाहायला मिळाला, पण ताकद नव्हती. एक धाव मिळाली. प्रेक्षक सामना आवडला असेल तर प्लीज टाळ्या घ्या. दोन्ही संघासाठी घ्या. 2 चेंडू आणि 9 धावा. जर नक्कीच सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आणि 6 आणि 3 धावा आल्या तर साई स्पोर्ट संघ विजयी. यस, आपण पाहताय 46 या अंकावर धावफलक विजयाकरिता 2 चेंडू आणि 9 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाजतीये. कंपल्सरी चेसिंग हा नियम नाहीये. सामना जर का बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 9 धावा. 9 धावा आणि 2 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आणि सध्या तरी दोन्हीही खेळाडू जे संघाचे खेळाडू आहेत त्यांच्या हृदयामध्ये धगधग 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 वाढायला आता मात्र सुरुवात झाली आहे. 2 चेंडू 9 धावा. 9 धावा आणि 2 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीनं फलंदाजांची इथून मात्र परीक्षा राहिली आहे त्याच पद्धतीने कसोटी आता मात्र गोलंदाजांची ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अगदी हुशारीनं आता मात्र चेंडू डिलिव्हर करावे लागतील, कारण श्रावणचा विचार करता रावण का म्हटलं जातं, ऐन मुवमेंटला कधीही या मॅचचे फासे पलटू शकतो, कधीही अटॅकिंग मूड मध्ये येऊन हे मात्र फटके कन्वर्ट करू शकतो. सध्या तरी सामना जिंकायचा आहे तर अटॅक हाच पर्याय आता मात्र साई स्पोर्ट संघाच्या बाजूने इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. ओहो हो, यावेळेला काय म्हटलं होतं, अटॅकिंग मूड मध्ये असतो. किंचितचा फरक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. थोडीशी ताकद कमी पडली जयेश सर आणि इथे मात्र झेलवाच्या स्वरूपात परतावं लागलं श्रावणला तंबूच्या आशयाला. अक्षयजी अधिकारी यांचं पारितोषिक आम्ही 500 रुपये जे आहे ते विशाल गायकर यांच्याकडे जमा केलेलं आहे. आता मात्र समीकरण चेंज होईल. 1 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. नशीब जर का चांगले असतील आणि अतिरिक्त चेंडू आला आणि त्यावर जर का षटकार ठोकला ना तर सामन्यामध्ये आता मात्र चान्सेस इथून मात्र वाढू शकतात. काहीही घडू शकतं. 1 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये वासी आहे. 1 चेंडू 9 धावा. 9 धावा आणि 1 चेंडू हे समीकरण. धावसंख्या अजूनही 46 अंकावर स्थिर स्थावर आहे. चला प्लीज आता चेंडू डिलिव्हर करा. नक्कीच राजाराम वळवी साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. शांत आणि संयमी नेतृत्व. सेकंड इनिंग चालू झाल्यानंतर आपल्या पाठीराखांच्या जवळ जाऊन आज मात्र विजय संपादनाच्या. आता मात्र अतिरिक्त चेंडू आला तर काहीतरी कमाल घडू शकते. शेवटचा अंतिम 1 चेंडू आणि 9 या धावसंख्येची आवश्यकता. ओहो हो, यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचं होतं आणि तिथेही गडी बाद होताना पाहायला मिळतोय. आणि आता मात्र क्वार्टर फायनल खेळण्याकरिता उद्याच्या दिवसातील सामना क्रमांक 3 खेळण्याकरिता टीम वेताळ स्वामी संघ आता मात्र इथं पोहोचलाय. मी थांबतोय आणि यस मॅन ऑफ द मॅच आधी पोहोचवतोय. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू आहे पाठवले. चला लवकर उरकून टाकू. 12 वाजून गेलेले आहेत. नियमांची आपण तडजोड करायची नाही. वैभव प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. मी तुर्तास थांबतोय. आपण नका थांबू, पाहत राहा, ऐकत राहा. इथून मात्र श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक, द NP शो, द नीरज पाटील शो, नीरज पाटोळे शो आपण ऐकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. उद्याचे लॉट्स आम्ही पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्याच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर पहिली मॅच ठीक 12 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. हरिओम विपक्षात MUCC मुरबाड ही पहिली मॅच 12 वाजता पाहायला मिळेल. MP स्पोर्ट A
विपक्षात काव्य 11 इगतपुरी. तिसरा सामना नयन स्पोर्ट यश विपक्षात नेमाडे. वेताळ स्वामी चल लवकर. आणि अर्धिका स्पोर्ट विपक्षात एनपी स्पोर्ट बी. ही Man 4 of the लढती match. आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर टू जयेश सर. मॅन ऑफ द मॅच जाहीर करा तिथनं. पारितोषिक वितरण करण्यासाठी पाटोळे माननीय श्री वैभव शेठ पडवाल, ग्रामसेवक संघटनेचा आवाज, आणि त्यानंतर शहापूर तालुक्यातील उद्योजक क्षेत्रातील एक अनोखं नाव माननीय श्री राहुल शेठ आंबवणे. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक मॅन फ्रॉम तेजस धोबी सर. मॅन ऑफ द मॅच. प्लेयर कोण आहे? चला पाऊले चालती प्रेक्षकांची वाट. आता मात्र लकी ड्रॉ कुपन आपल्या समोर येणार आहे. मॅन ऑफ द मॅच प्लीज. आयकॉन प्लेयर मला तरी वाटतं जातो वैभव माळी. चला या वैभव माळी. मी माननीय श्री राहुल शेठ आंबवणे आणि वैभव शेठ पडवल यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी वितरण करायचं आहे. वैभव माळी सर या लवकर प्लीज, विनंती आहे. वैभव शेठ आपण आलात. गेल्या अंगामध्ये देखील आपण ऐकून होतात. आज मात्र आनंद असेल. पाटोळ साहेब आपण पण प्लीज, विनंती आहे. निर्णायक सामन्याचं क्वालिफाय. या ठिकाणी थँक्यू वैभव. एक मिनिट फक्त, एक शुभेच्छा प्लीज 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 ना. ओके चला तर जाऊया लगेच. लकी ड्रॉ कुपन. प्रेक्षक 2 मिनिटं प्रेक्षकांचा जवळ येऊ द्या. 10 काउंट करणार आहोत. प्रेक्षक लांब असेल तर कॅन्सल होईल. लवकर या जवळ. चला 10,000 रुपयाचा प्रश्न आहे. कॅमेरा प्लीज, विनंती आहे. तेजस धोबी सर देखील आमच्या आज लकी ड्रॉ मध्ये येणार आहेत. धोबी सर मास्क काढा, चेहरा ओळखीचा पाहिजे. आज लकी ड्रॉ कोणाच्या हस्ते काढावा. निलेश पाटील साहेबांचं नेहमीच काहीतरी वेगळंच असतं. मी मगाशी म्हटलं ग्रामसेवक संघटनेची सेवा करत करत आज इथपर्यंत पोहोचले. उद्योजक म्हणून ज्यांची ओळख वैभव पडवल यांचे सुपुत्र अंश पडवल याच्या शुभ हस्ते गणपती बाप्पा श्री छत्रपती शिवाजी महाराज की. ओके त्यालाच वाचू द्या. इकडे पाटोळे त्याला वाचू द्या प्लीज. मराठी समजते? 2 मिनिटं थांबा. नाव वाच. अभिजित महास. अभिजित मस्कर. दोन टाळ्या घ्या. अभिजित मस्कर. चला आपला आधार कार्ड आणि पावती नंबर 843. लकी ड्रॉ अभिजित मस्कर. थँक्यू. बांबण्याचा आहे आणि मागच्या वर्षी पण हा 10,000चा विनर होता. मागच्या वर्षीचा सुद्धा विनर होतो मी पहिल्या दिवसाचा.